राहुलसाहेब, आपली थोडक्यात ओळख सांगा. मी कांचन पुष्प कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि जवळजवळ 20 वर्ष इथे राहतो. माझी स्वतःची ओळख अशी आहे की माझं नाव राहुल आहे, प्रमोद राहुल. मी कॉर्पोरेट लेवलला जॉब करत होतो, ऑफिसर लेवलला. त्यानंतर इथे कांचन पुष्प कॉम्प्लेक्समध्ये इथे आल्यानंतर मी कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिस असायचं. आणि जसं वय होत गेलं तसं मला समजलं की आपल्याला कुठेतरी शांतता मिळावी. या दृष्टिकोनातून आम्ही थोडं सिनियर सिटीजन ह्या ग्रुपमध्ये ॲप्रोच झालो. आणि मला असं समजलं की सिनियर सिटीजन ग्रुप हा कुठे एकत्र असा झालेला नाही आहे. आणि मी बघितलं की बरेच वेळा कांचन पुष्प कॉम्प्लेक्समध्ये हे सिनियर सिटीजन जे होते हे गेटवरती इथे असे मुबलक असे थोडे थोडे असे बसायचे, पण त्यांच्यामध्ये एकजूट अशी कुठे नव्हती आणि त्यांचे विचार पण असे नव्हते. तर त्याच्यामुळे मी समजलं की आपल्याला इथे काहीतरी चांगलं कार्य केलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये आणि सिनियर सिटीजनना त्याचं योगदान मिळेल. या दृष्टिकोनातून इथे मी थोडं सर्वे केल्यानंतर माझे स्नेह आणि मित्र श्री राजू सावंत साहेब, श्री पोकळे साहेब, श्री मोरे साहेब, श्री कुर्वे साहेब आणि त्या लोकांशी मी असं एकत्र येऊन काही सिनियर सिटीजनसाठी आपण काहीतरी करावं या दृष्टिकोनातून मी थोडं अभ्यास केला, त्याच्यामध्ये हे केलं आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्याला ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण पूर्वी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे का? मी पूर्वी एक कॉर्पोरेटर ऑफिसमध्ये ऑफिसर म्हणून काम करत होतो. तिथे जवळजवळ 20 ते 25 वर्ष मी काम केलं. आणि त्यानंतर तिथून मी रिटायर झाल्यानंतर वयाच्या 69 एजला मी 59 एजला रिटायर झाल्यानंतर मी थोडं सामाजिक कार्य करण्यासाठी मी पुढाकार घेतला. ज्येष्ठ नागरिक संघात तुम्ही कसे जोडले गेलात? ज्येष्ठ नागरिक संघामध्ये म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी आपल्याला ज्येष्ठ नागरिक यांच्याबद्दल काहीतरी करावं. कारण काय, जसं वय होतं तशी माणसांची काय होतं की काम करण्याची शक्ती कमी होती. मग आपल्याला कुठेतरी एक विरंगुळा आणि कुठे एक शांतता. हा जो ज्येष्ठ नागरिकांचा जो ग्रुप आहे त्याला तुम्ही अटॅच म्हणजे त्यांना कसे जोडले गेलात? हा ज्येष्ठ नागरिक ग्रुपला अशा पद्धतीने जोडलं गेलो की ज्येष्ठ नागरिक हा कुठेतरी एक ग्रुप असावा की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून मानसिक शांतता आणि हे मिळेल, तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि आपलं पुढील आयुष्य सुखी समृद्धी कसं जाईल या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिक असे ॲप्रोच झालो. आणि जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याशी मी संपर्क केला आणि आम्हाला वाटले की ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावं जेणेकरून आपलं मन आणि आपले विचार त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला त्याला चालना देतील. तुमच्या कॉर्पोरेट आणि त्याच्यानंतर घेतलेल्या रिटायरमेंटनंतर समाजासाठी एखादं केलेलं पुढचं कार्य तुम्हाला आठवतं का? हो, मी समाजासाठी भरपूर अशी कामं केलेली आहेत की मी ज्यावेळी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये होतो त्या ठिकाणी त्या लोकांचं ऑर्गनायझेशन होतं की एम्प्लॉईजसाठी काहीतरी करायचं. तर त्या ह्याच्यामध्ये मी पुढाकाराने भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये मी भाग घेऊन त्यांच्यामध्ये हे केलं. मी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यांच्यासाठी मी बऱ्याच अशा काही योजना राबवल्या. त्यानंतर सरकारी काही योजना आहेत त्याचा मी त्यांना थोडं माहिती दिली आणि अशा पद्धतीने मी थोडं सामाजिक पण काम केलेलं आहे. तुमचा जुना काळ 25 किंवा 30 वर्षापूर्वीचा 40 वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा जो काळ समाजात कोणता बदल दिसतो तुम्हाला? समाजात पूर्वीचा जो काळ जो होता तो कसा शांततेचा होता. म्हणजे आपल्याला खरोखर माणुसकी होती, एकमेकांबद्दल प्रेम होतं. परंतु आता ही परिस्थिती बदलली आहे. कारण आता काय आलं की घरामध्ये एक व्यक्ती जर काम करत असेल तर त्या व्यक्तीला पोटा भरण्यासाठी किंवा उद्योगधंदा करण्यासाठी घरातून बाहेर जावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं की घरच्या माणसांवरती आई वडील किंवा कोण आपली नातवंड कोण असतील किंवा वयस्कर माणसं त्यांच्यावरती त्यांचं लक्ष नसतं की त्यांना करायची इच्छा जरी असली तरी आपल्याला वेळ देता येत नव्हता. आणि त्याच्यामुळे की आता आम्हाला असं आठवलं की पूर्वीचा जो काळ होता तो खरोखर आपुलकीचा होता. पण आता माणसाला वेळ नाही आहे आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांना वेळ आपल्याला इच्छा असूनसुद्धा आपण त्यांचं
देखभाल करू शकत नाही, कारण आपल्याजवळ वेळ नाही म्हणून. राहुल साहेब, वय वाढल्यानंतर कोणत्या अडचणी जाणवतात ज्या तुम्ही प्रकर्षाने समजा स्वतः ते जाणवलेल्या आहेत किंवा तुम्हाला असं जाणवतात? वय जे तुम्ही वाढल्यानंतर असं वाटतं की खरोखर आपण ज्या तरुण वयामध्ये जे आपण दुर्लक्ष केलेले काही गोष्टी, की आपण फक्त काम एके काम, घर एके घर आणि सामाजिक कामं असे काही केले नव्हते. परंतु जसं वय वाढतं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला होतो की आपण कुठेतरी काहीतरी चुकलं, की ज्या ठिकाणी सामाजिक काम केलं पाहिजे, मानसिक शारीरिक तुम्हाला शांतता मिळावी, त्यासाठी तुम्हाला कुठेतरी असं ग्रुप पाहिजे की सिनियर सिटीजनचा, की ज्या ठिकाणी आपण योग्य योगदान देऊन सुद्धा आपल्या मनशांती मिळेल. आणि खरोखर सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मला मानसिक समाधान जे मिळालं ते पूर्वी आम्हाला ज्यावेळी धक्काधुकीचं जे पण थोडक्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमचा साधा नियम काय जो तुम्हाला वाटतो की हे केल्याने आपलं आरोग्य निरोगी राहू शकतं? अजून आज काय आलं आहे की आरोग्य तुमचं बिघडल्यानंतर तुम्ही डॉक्टरजवळ जाता. अनेक डॉक्टरजवळ गेल्यानंतर तुम्हाला हा डॉक्टर ॲडवाईस करतो हे घ्या, तो दुसरा डॉक्टर ॲडवाईस करतो हे घ्या. परंतु आज आपल्याजवळ जर सिनियर सिटीजन म्हणजे आई वडिलांसारखी किंवा वयस्कर माणसांचा जे मी संपर्कात राहिलो, तर तुम्हाला हे डॉक्टर आणि ही औषधं आहेत ते फार लांब होतील आणि ते खरोखरच तुम्हाला त्याच्यामध्ये सुख आणि शांती मिळेल, की जर तुम्ही सिनियर सिटीजन किंवा वयस्कर माणसं की तुमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही सहकार्याने राहिलात किंवा त्यांच्यामध्ये वेळ घालवला, त्या अडचणी जाणून घेतली, आपण त्यांच्या अडचणी सांगितलं, तर बरोबर आपल्याला हे जे डॉक्टर आणि औषध वगैरे जे आहेत ते आपल्याला लांब जाते. आणि आपण ज्येष्ठ नागरिक हा जो तुमचा विरंगुळा ग्रुप जो बनवला गेला त्याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिक काही फायदा झाला का? वैयक्तिक फायदा म्हणजे खरोखर मला मनशांती मिळाली. कारण आज काय आलं की ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कुठेतरी असं पाठबळ मिळालं की खरोखर आपल्याला वर्षातून एकदा महिन्यातून एकदा का होईना की आपण त्यांचा वाढदिवस सत्कार करतो, त्यांचं आनंद त्याच्यामध्ये असतो त्यांचा. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये राहून मला खरोखर मानसिक समाधान मिळालं. आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी असं वाटतं की आम्हाला आणखीन काहीतरी करावं, चांगल्या चांगल्या योजना किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्यात असं वाटतं. तुमच्या नंतरच्या पिढीला तुमच्याकडनं काय संदेश असेल? मला असं वाटतं की खरोखर की ज्येष्ठ नागरिक जो संघटना किंवा असं ग्रुप जर असेल तर त्याच्यामध्ये तरुण पिढीने खरोखर त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून त्या माणसांचं किंवा त्यांना आपुलकीने त्यांना लक्ष घेऊन बघावं त्यांना, की खरोखर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचं जीवन आणि तरुण पिढीचं जीवन कितीतरी फरक आहे. आपण जर तरुण पिढी जर ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर त्यांना जो अनुभव येईल त्या की खरोखर आपण काहीतरी चुकलेलं आहे, की त्यावेळी आपण त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला खरोखर त्याची आवश्यकता आहे. तर ज्येष्ठ नागरिक जर खरोखर आपण त्याच्यामध्ये समाधानी होऊ शकतो. राहुल साहेब, आपण इथे आलात, आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी, धन्यवाद. धन्यवाद.